दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान ATM या कोवाड येथील ATM मधून 18,77,000 रुपये कॅश ATM कापून नेल्यामुळे अशी घटना घडली। त्या घटनेच्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, चंदगड पोलीस ठाणे आणि नेसली पोलीस ठाणे या ठिकाणी। सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची होती। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री पंडित साहेब यांनी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खटमोडे साहेब व DYSP इंगवले साहेब यांनी तात्काळ नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले। सदर ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती। प्रकार हा अत्यंत गंभीर होता, परंतु जेव्हा नाकाबंदी लागली गेली, नाकाबंदीच्या दरम्यान ज्या गाडीतून ATM कॅश वाहत होती ती गाडी आयडेंटिफाय झाली व त्या गाडीला त्या गाडीने पोलिसांच्या नाकाबंदीला धडक दिली आणि त्या धडकेतून त्या ठिकाणावर निघून गेले। परंतु थोड्याच वेळात पुन्हा गाडी आपल्या पोलीस गाडीला दिसली। पोलिसांनी त्या गाडीला डॅश मारला व त्यानंतर पोलीस गाडी बंद पडली व काही अंतरावरती आरोपींची गाडी देखील आपल्याला मिळाली। त्या ठिकाणी गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये गॅस कटिंग करण्याचे साहित्य व गाडी मिळाली। तर गाडीच्या गाडीचा मालकाचे आम्हाला नाव मिळाले व त्यानंतर आम्ही पुढील तपास केला असता आरोपी हे राजस्थान येथील असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। सदर ठिकाणी एक पथक रवाना केलं। त्याचबरोबर अशी देखील माहिती मिळाली की आरोपी हे पालघर या ठिकाणी आलेले होते। त्या ठिकाणी एक पथक रवाना केलं आणि पालघर या ठिकाणी सापळा लावला असता आरोपी आम्हाला पालघर येथील मनोर या ठिकाणी सहारा मेवात धाबा या ठिकाणी आम्हाला 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे तस्लीम खान, अली शेर खान, इसा खान आणि अक्रम खान असे सांगितले व सदरच्या आरोपींनी ATM चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले। त्यांच्याकडे आम्ही तपास केला असता की अशा प्रकारचे गुन्हा तुम्ही कसा केला याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी चंदगड येथील सलीम खान याने सर्व ATM बाबतची माहिती काढून ठेवली होती। तो देखील राजस्थान येथीलच आहे आणि त्यास मदत पालघर येथील अकबर खान यांनी त्यास मदत केली होती ATMची पाहणी करण्यासाठी आणि त्यांनी जी रक्कम आहे लुटलेली ती रक्कम सध्या राजस्थान येथे असल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपी यांनी समाज माध्यम सोशल मीडियावरती यूट्यूबवरती ATM कशा रीतीने फोडले जाते, ATMच्या मध्ये कॅश कुठे असते याची प्राथमिक माहिती यांनी यूट्यूबवरून घेतलेली होती। त्या अनुषंगाने देखील त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे व आरोपींकडून पुण्यातील रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे। किती गुन्ह्यामध्ये चोरी झालेली रक्कम ही 18,77,000 इतकी आहे व ती रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया अद्याप चालू आहे। लवकरात लवकर रक्कम ही हस्तगत होईल। जे SBIचं कोवाडमधील ATM फोडलं गेलं आणि जिल्ह्यामध्ये ATMची संख्या खूप आहे, तरी सर्व बँकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सर्व बँकांनी ATMला सुरक्षा रक्षक नेमावेत। विशेषतः जे ATM जिल्ह्याच्या एकदम इंटेरियरला आहेत, जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून दूर आहेत, त्या प्रत्येक ATMला सुरक्षा रक्षक असलाच पाहिजे, जेणेकरून असे होणारे प्रकार हे भविष्यात टाळले जाऊ शकतात।